आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज, रोखठोक आणि निर्भीड. साहित्यरत्न सत्यशोधक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 106व्या जयंतीनिमित्त न्यू अगापे मिनिस्ट्रीज ट्रस्ट सांगली यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. मिरजेतील आरवटगी हॉलमध्ये या शिबिराचे उद्घाटन मिरजेचे उपविभागीय पोलीस अधिकारी अजय कोकाटे यांच्या हस्ते करण्यात आले. हेतू चांगला ठेवून चांगल्या कामाला माझा नेहमी सपोर्ट असतो आणि रक्तदानसारख्या चांगला उपक्रम तुम्ही करत आहात, या कार्याला माझ्या शुभेच्छा आहेत. आज रक्तदान शिबिर घेतला, यापुढे तुम्ही अवयवदान आणि नेत्रदान मोहीम घ्या, असे आवाहन करत मिरजेचे उपविभागीय पोलीस अधिकारी अजय कोकाटे यांनी मार्गदर्शन केले. या शिबिरास मुख्य उपस्थिती जय भीम क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष गॅब्रियल भाऊ तिवडे यांची होती. महिला आणि पुरुष एकूण 50 रक्तदात्यांनी रक्तदान केले. न्यू अगापे मिनिस्ट्रीज ट्रस्ट सांगलीचे विश्वस्त प्रेषिक संदीप गायकवाड, पास्टर प्रीती गायकवाड, जय भीम क्रांती सेनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष वनिताताई सकटे, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष जितेंद्रदादा वायदंडे, जय भीम क्रांती सेनेचे सांगली जिल्हा उपाध्यक्ष मल्हारी चव्हाण, किरण अरवटगी, चळवळीतील ज्येष्ठ नेते संभाजी केंचे, मिरज तालुका कार्याध्यक्ष विनोद तांदळे, पास्टर अमोल पवार, पास्टर मनोज काटे, पास्टर अमोल चव्हाण, ब्रदर रोहित कांबळे हे उपस्थित होते. सिद्धिविनायक गणपती कॅन्सर हॉस्पिटल मिरजची वैद्यकीय टीमने रक्त संकलित केले आहे. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने ख्रिस्ती बंधू भगिनी उपस्थित होते. यापुढेही असे समाज उपयोगी कार्यक्रम घेऊन गरजू रुग्णांना दिलासा देण्याचा आणि मदत करण्याचा उपक्रम पुढेही सुरू ठेवणार आहे, असं आयोजकांच्याकडून सांगण्यात आले. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित या उपक्रमातून समाजाप्रती बांधिलकीची भावना जपत रक्तदान सारख्या जीवनदायी कार्यात नागरिकांनी सहभाग नोंदवल्याबद्दल आयोजकांनी सर्व रक्तदात्यांचे आभार मानले. यावेळी रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांना प्रमाणपत्र देऊन त्यांना गौरवण्यात आले. या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असलेले गॅब्रियल तिवडे, तसेच इतर सन्माननीय सदस्य व माझ्यासमोर असलेले सर्व ज्येष्ठ नागरिकांपासून ते माझे छोट्या बंधुभावांपर्यंत, आज या ठिकाणी मला बोलवलेलं आहे रक्तदान शिबिराचं उद्घाटन करण्यासाठी. तर अशा चांगल्या कामांना, मग ते संघटना कोणतीही असो, बाकी कोणतेही पक्ष असो, काही असो, ज्या वेळेला चांगलं काम असतो, मी त्या याच्याकडे बघत नाही की पाठीमागचा हे कसं काम तुमचं कसं आहे. काम जर चांगलं काम असेल, चांगला हेतू असेल, तर त्याला सपोर्ट आमचा कायमस्वरूपी असणार. अशा याला कुठंतरी एक प्रोत्साहन देता यावं, अशा गोष्टीला नेहमीच सपोर्ट करायचा माझा हे राहणार आहे, पाठिंबा राहणारच आहे आणि ती इच्छाही राहणार आहे. या ठिकाणी रक्तदानासारखा चांगलं दानाचा कार्यक्रम तुम्ही आयोजित केलेला आहे, हे खूप महत्वाचं आहे. रक्तदान आणि अवयवदान, आता याच्या पुढे जाऊन मी तुम्हाला म्हणतो की तुम्ही एक अवयवदानाची मोहीम घ्यावी, कारण भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये बऱ्याच जणांना अवयव हे लागत असतात. कुणाला किडनी लागते, लिव्हर लागतं, हार्ट ट्रान्सप्लांटसाठी लागतात, काही जणांना आंधळे झालेले असतात, त्यांना डोळे लागत असतात आणि माणूस मृत्यूनंतर, त्याच्या स्वतःच्या मृत्यूनंतर ते अवयव त्याला भेटत नाहीत. बऱ्याच म्हणजे त्याचं काय जाळून किंवा दफन केले जातात. वेगवेगळ्या आपल्या ज्या परंपरा आहेत, सगळ्या जाती धर्मातल्या परंपरानुसार ते तसंच ठेवलं जातं. पण ऍक्च्युली काय ते दुसऱ्या ह्याच्यामध्ये तेच जर त्याचे अवयव त्या ज्या गरजू माणसाला मिळाले, तर एका प्रकारे तोच माणूस एक चांगल्या पद्धतीने जीवन जगतोय. म्हणजे त्याचेच काहीतरी या गोष्टी राहतात, स्मृती ज्या आहेत त्या चांगल्या पद्धतीने दुसऱ्या माणसांमध्ये जिवंत राहतात, असं एक कुठंतरी आहे. तर तो रक्तदान तर एक गरजेचंच आहे. म्हणजे गरज ज्याला पडते, ज्याच्या घरी रक्ताची गरज पडते, त्याला रक्तदानाचं महत्व माहिती असतं. ज्या वेळेला मला माहिती आहे तुमच्या समोरच्या बऱ्याच जणांना रक्ताची गरज कधी पडली नसेल, पण ती गरज समोरच्याची बघून आपण जे करतो ते हे खूप चांगलं काम आहे. आणि असेच इतर अनेक चांगले कामं तुमच्या संघटनेच्या वतीने तुमच्या सगळ्यांच्या हातून घडत जावे, एवढं तुम्हाला शुभेच्छा मी या ठिकाणी देतो आणि माझे 2 शब्द संपवतो आणि मला या ठिकाणी बोलवल्याबद्दल तुमचे आभार मानतो.
आज मिरज या ठिकाणी साहित्य सम्राट लोकशाहीर सत्यशोधक अण्णाभाऊ साठे यांच्या 106व्या जयंतीच्या निमित्तानं आगापे चर्चच्या वतीनं या ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन केलं आणि आज खऱ्या अर्थानं जर बघितलं तर सर्वच ठिकाणी रक्ताचा मोठा तुटवडा आहे। परंतु आगापे चर्चचं मी मनापासून या ठिकाणी धन्यवाद करीन की आज त्यांनी एक चांगला उपक्रम जयंतीच्या माध्यमातून या ठिकाणी घेतलेला आहे। चर्चचे आगापे चर्चचे जे पास्टर संदीप गायकवाड साहेब त्यांनी हा जो उपक्रम राबवलेला आहे हा खरोखर म्हणजे स्तुत्य उपक्रम आहे आणि त्यांना सुद्धा मी विनंती करतो की असे उपक्रम आपण चर्चेच्या माध्यमातून घ्यावे। त्याचबरोबर आजच्या या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून मिरज नगरीचे DYSP आदरणीय अजय कोकाटे साहेब या ठिकाणी आले होते। त्यांनी देखील एक चांगला संदेश देऊन गेले की येणाऱ्या दिवसामध्ये अवयवदान देखील आपण करायला पाहिजे। तर खऱ्या अर्थानं आम्ही सर्व चर्चेसला विनंती करेन, ख्रिश्चन समाजाला विनंती करेन की आपण चर्चेच्या माध्यमातून हे सामाजिक उपक्रम आपण राबवायला पाहिजेत, जेणेकरून आज आपल्या धर्मामध्ये सांगितलेलं आहे की आपण लोकांच्या उपयोगाला पडलं पाहिजे, लोकांना मदत केली पाहिजे। परंतु आपण प्रत्येकानं आपापल्या परीनं जितकं समाजासाठी आपण मदत करता येईल, जितकं समाजाच्या चांगल्या कामासाठी आपल्याला उपयोगी पडता येईल तितकं प्रत्येक चर्चनी पुढाकार घेऊन आता येणाऱ्या दिवसामध्ये आपण सर्वांनी काम करावं एवढीच मी या ठिकाणी सांगू इच्छितो। आणि आज संदीप गायकवाड साहेबांना जो कार्यक्रम घेतलेला आहे खरोखर हा वाखाणण्यासारखा कार्यक्रम आहे। त्यांना मी शुभेच्छा देतो। असं जिथून पुढच्या काळामध्ये आपण चर्चेच्या वतीने सामाजिक कार्यामध्ये पुढाकार घेऊन काम करावं। मी न्यू अगापे ट्रस्टचा पास्टर आणि फाउंडर या ठिकाणी जे काही अण्णाभाऊ साठेच्या जयंतीनिमित्त जो 106वा जयंती कार्यक्रम आहे, ह्या कार्यक्रमाच्या निमित्त आम्हाला असं वाटलं की आम्ही त्यांच्या आठवणीमध्ये एक रक्तदान शिबिर घ्यावा। तर हा शिबिर घेण्यासाठी आम्हाला खूप उत्साह आला आणि आम्हाला प्रभू येशू ख्रिस्तानंही खूप उत्साहित केलं की आम्ही हा कार्यक्रम राबवावा। आमच्या हृदयामध्ये देवाने ह्या गोष्टी टाकल्या आणि हा कार्यक्रम घेत असताना आमच्यामध्ये जे गॅब्रिएल भाऊ तिवडे आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आम्ही पार पाडत आहोत आणि हा कार्यक्रम घेत असताना लोकांनीही खूप मोठ्या प्रमाणामध्ये आम्हाला सहकार्य केलं आणि ब्लड डोनेटसाठी रक्तदानासाठी अनेक लोक पुढे आलेत आणि ह्या कार्यक्रमामध्ये त्यांनी सहभाग घेतला। आणि म्हणून गॅब्रिएल भाऊ तिवडे आणि त्यांच्याबरोबर असलेले समस्त त्यांचे जे सहकारी आहेत यांच्या सगळ्यांचे मी मनापासून आभार मानतो। तसंच पोलीस प्रमुख जे आहेत जे कोकाटे सर तेही या ठिकाणी आपली उपस्थिती दाखवून त्यांनी आम्हाला उत्साहित केलं की फक्त तुम्ही रक्तदान घेऊ नका तर तुम्ही येत्याल्या दिवसामध्ये जे ऑर्गन आहेत जे शरीराचे अवयव आहेत तेही तुम्ही डोनेट करा, कारण त्याचीही गरज खूप लोकांना आहे। आणि म्हणून हा कार्यक्रम खूप उत्साहाने आणि खूप चांगल्या प्रकारे या ठिकाणी पार पडत आहे आणि म्हणून मी सगळ्यांचे आभार मानतो। विशेष गॅब्रिएल दादांचे पण मी मनापासून आभार मानतो।